त्यानंतरची बातमी आहे ठाण्यामधून। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे सध्या बॅनर्स झळकतात। व्यंगचित्राद्वारे ठाकरेंना शिंदेच्या युवा सेनेनं डिवचलंय। मुंबई महानगरपालिकेची तिजोरी, महापौर खुर्चीचं व्यंगचित्र या बॅनरवरती काढण्यात आलेलं आहे। एकत्रित मेळावा हा राजकीय वर्तुळामध्ये चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला। सत्ताधाऱ्यांकडून याच्यावरती टीकेची झोड उठलेली देखील पाहायला मिळाली। खास करून उद्धव ठाकरेंना निशाणा साधण्यात आला आणि आता ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर जे आहेत ते टेंबीनाका परिसरात लावण्यात आलेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या युवसेनेकडून ही जी बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे। मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या आणि मागे उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र आणि त्याच्या मागे मुंबई महापौरची खुर्ची आणि मुंबई महानगरपालिकेची तिजोरी असा उल्लेख जो आहे तो या बॅनरवरती करण्यात आलेला आहे। ठाण्यातील युवा सेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। निखिल बुडजडे असतील, नितीन लांडगे, ऋषिकेश माने आणि जितेश गुप्ता यांच्या माध्यमातून ही जी बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये या बॅनरची चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण वारंवार सत्ताधाऱ्यांकडून हा मराठीचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी घेतला असल्याचं देखील म्हटलं जात होतं आणि त्याच आशयाचा हा बॅनर जो आहे तो सध्या टेंबीनाका परिसरामध्ये झळकताना पाहायला मिळतोय। एकंदरीतच ठाकरे बंधूंचा एकत्रित मेळावा झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून हा जो मेळावा आहे हा महापालिकेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला असं म्हटलं जात होतं। राज ठाकरे यांनी मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत। मात्र उद्धव ठाकरे यांनी राजकीय भाषण केलं असल्याचा आरोप देखील सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे या बॅनरची चर्चा अजून किती रंगतेय, नेमकं काय या बॅनर मागे राजकारण होतंय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।